नमस्ते, मेरा नाम पारती है और मैं हरियाणा की रहने वाली हूँ और मैं लोक निर्माण 5 की कैंपर हूँ। मेरी ग्रेजुएशन कुरुक्षेत्र यूनिवर्सिटी हरियाणा से हुई है। अभी करंटली मैं गांधी फेलोशिप कर रही हूँ उत्तर प्रदेश से। हिंदी बोलने वाली लड़की वहाँ पर एज अ आउटसाइडर फील ना करे, बट आज 10वां दिन है तो मुझे ऐसा कुछ भी फील नहीं हुआ यहाँ पर। लोक निर्माण के जो डे फ्लूज हैं उनमें डीप डाइव सेशन होता है, उसमें लोगों को बुलाया जाता है। तो उसमें मुझे सबसे बेस्ट निमिता जी का एक उनका अपना इंडिविजुअल इंटरवेंशन था, सबसे पसंद आया, जो मेन्स्ट्रुअल हाइजीन के लिए इंडिविजुअली अवेयर कर रही हैं स्कूल्स में जाकर। एक दिन हम बीच पर गए थे तो आते हुए घर में पानी पीने के लिए गए थे, तो वहाँ पर एक आजी थी। तो आजी ने बोला कि केवलिया दादा की जो ऑर्गेनाइजेशन है, स्कूल है, वहाँ से ही मेरा बेटा पढ़ा है और वो जॉब कर रहा है। तो वो चीज़ मेरे लिए ऐसा लगा एज अ सोशल वर्कर कि इम्पैक्ट कितने टाइम बाद आता है और क्या चीज़ें होती है और इम्पैक्ट कैसे दिखता है। थैंक यू। सबसे पहले लोक निर्माण, जो हमने नाम यहाँ पे सुना है, लोक निर्माण के कैंप के लिए जा रहे हैं, तो मुझे लग रहा है कि उसका नाम ही यही है कि लोगों को निर्माण करना, यूथ को तैयार करना आगे के फ्यूचर के लिए, ऐसे लीडर्स क्रिएट करना जहाँ पे आगे जाके वो सिस्टम को, कम्युनिटी को लीड कर पाए। तो वो जो पर्पस था वो मुझे यहाँ पे फुलफिल होता हुआ दिख रहा है। मेरा जो यहाँ पे आने का पर्पस था, सबसे पहले मैं खुद को ग्रूम करना चाहता था, अलग अलग स्किल सेट के लिए अलग अलग डिस्कशन में पार्टिसिपेट होना चाहता था। सेकंड था कि मैं नेटवर्क बिल्ड करना चाहता था। यहाँ पे बहुत अलग अलग फील्ड से लोग हैं, अलग अलग डिस्ट्रिक्ट से लोग आए हुए, उनके साथ नेटवर्क बिल्ड करना था। और मुझे मोबाइल का बहुत, मैं एडिक्टेड हूँ, मतलब मुझे 2-2 मिनट के लिए मोबाइल लगता ही है। तो मुझे वो एक ट्राई करना था कि 8 दिन में बिना मोबाइल के कैसे रह सकता हूँ। तो वो मेरे लिए 3 पर्पस लेके मैं आया था। और मुझे अभी एंड ऑफ द पूरा 10 डेज का ये जर्नी था, तो मुझे लग रहा है कि वो पर्पस मेरा फुलफिल हुआ है। हर एक सेशन में अलग अलग चीजें थी, मतलब कहीं पे वैसे नहीं था कि कोई जो आज गेस्ट आए कल जो गेस्ट आए उनके पीछे सिमिलर नहीं था, मतलब हर एक का पर्सपेक्टिव अलग था, हर एक का काम अलग था। बाहेर गेल्यावर बाहेर खूपच वेगळं होतं जग, अगदीच म्हणजे कॉन्ट्रास्ट आपण म्हणू, फार वेगळं होतं। कृत्रिमता बाहेरच्या जगामध्ये खूप जास्त होती, जिथे आदिवासींमध्ये आपण बघितलं की त्यांच्या घरांना आजही कुलूप नसतं, भीती वाटत होती त्यांना त्या गोष्टींची। घरात दारात त्याचं कुलूप फुटून जाणं, त्यामुळे चोरी होण्याचा प्रश्न नाही, आदिवासी भीक मागत नाही, आदिवासीमध्ये बलात्कार होत नाही। या अनेक गोष्टी त्यांच्याकडून आपण शिकण्यासारख्या आहेत, जे आपल्या समाजामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात या गोष्टी चालू आहेत। नमस्कार, मी समीक्षा सुतार, लोक निर्माण 5ची शिबिरार्थी। मी पुण्यावरून आलेली आहे। तर इथे आल्यावर अगदी वातावरण एकदम निसर्गरम्य होतं। बऱ्याच गोष्टी इथे नवीन शिकायला मिळतात। अगदी खूप छोट्या छोट्या आपल्या लाईफमध्ये घडणाऱ्या गोष्टींपासून आपल्याला खूप काही शिकायला मिळत असतं, हे यातनं जाणवलं। याच्यामध्ये जे सेशन्स होतात, म्हणजे बाहेरनं एक पाहुणे बोलवले जातात, ज्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये सोशल वर्कसाठी, समाजकार्यासाठी ज्या गोष्टी केलेल्या असतात, कशा खडतर प्रवासातनं करतात, ह्या गोष्टी आम्हाला इथं शिकायला मिळतात। आणि खूप नाविन्यपूर्ण आहे या सगळ्या पूर्ण प्रक्रियेमध्ये, आणि खूप छान वाटतं या कॅम्पमध्ये एक सहभागी होऊन। धन्यवाद। नमस्कार, मी आर्या विनायक चिरपुटकर, मी सांगलीची आहे आणि लोक निर्माण 5ची शिबिरार्थी आहे। लोक निर्माण लोकसाधना या संस्थेशी मी 2021 पासून जोडली गेले होते, त्यामुळे कॅम्पला येण्याच्या आधी इथला उद्देश काय आहे, व्हॅल्यूज कुठल्या आहेत याबद्दल एक कल्पना होती। त्यामुळे काही अपेक्षा होत्या की कदाचित असा असेल कॅम्प, तसा असेल, पण खऱ्या अर्थानं ज्याची कधी अपेक्षाही केली नव्हती अशा पद्धतीनं खूप छान पद्धतीनं हा कॅम्प पार पडला। यातल्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीज, अगदी छोट्यातली छोटी असू दे किंवा मोठ्यातली मोठी असू दे, उदाहरणार्थ जेवताना पण सगळ्यांनी एकत्र बसायचं, कोणी एकटं ताट घेऊन नाही बसायचं, ते आजचं शेवटचं जे सेशन होतं जे अध्यात्माबद्दल होतं। तर अशा विषयांचा खूप मोठा स्पेक्ट्रम अनुभवायला मिळाला। आणि खऱ्या अर्थानं जे म्हणतात की दिमाग की खिडकियाँ खुल गई, यायच्या आधी खूप वेगवेगळे प्रश्न डोक्यात होते, विचारांचा गुंता होता, पण आता जाताना काही प्रश्न सुटलेत आणि अर्थात जे उरलेत ते सोडवण्यासाठी एक दिशा मिळाली आहे, एक मार्ग मिळाला आहे, एक नवीन उमेद मिळाली आहे, खूप साऱ्या कल्पनांना एक एक्सपोजर मिळतं ते मिळालं आहे, कम्फर्ट झोनमधून बाहेर यायची संधी मिळाली, खूप साऱ्या नवीन गोष्टी ट्राय केल्या आणि काही जुन्या गोष्टी नव्याने करता आल्या।
यायच्या आधी मी खूप वेगळी होते, पण जाताना मी अभिमानाने सांगू शकते की खूप वेगवेगळ्या अर्थांनी मी समृद्ध आणि समाधानी होऊन चालली आहे. मी UPSC करणार आहे, तर ऑफकोर्स इथून ज्या गोष्टी मी शिकून चालली आहे त्या मला आयुष्यभर मी काहीही करो जरी ते नाही केलं तरी कायम माझ्यासोबत राहणार आहेत, आणि त्याबद्दल लोकसाधना आणि लोकनिर्माणचे मनापासून आभार. थँक्यू. आताच लोकमान्य नावाची मालिका संपली होती, त्यात मी कीर्तनाची भूमिका करत होतो, आणि आता योगायोगाने लोकमान्याचं जन्मगाव आहे चिखलगाव. जय श्री स्वामी समर्थ मधून तर तुम्ही सगळ्यांनी मला बघितलेलंच आहे. जो कोणी माणूस कलेमध्ये आहे किंवा ज्याला काहीतरी सृजनशील करायचं आहे त्या सगळ्याचीही अंग आहे, एका प्लेटमध्येच पदार्थ आहे. जायचंय कुठं समोर दिसलं की बाकीचं डिलीट होतं, हे देऊन पाठवलं. मी बोललेलं ऐकताना आवाज डिलीट करायचा हे तुम्ही केलं नाही, हे झालंय देऊन पाठवलं. अध्यात्माची पहिली स्टेप, जायचंय कुठे ठरवा आणि रोज एक पाऊल चला. लोकसाधनेची कडी पुन्हा नव्याने उमटू दे. डोंगर दऱ्याच्या कुशीत गार वाऱ्याच्या मिठीत आयुष्याची नवी पहाट उमलू दे, आणि लोकसाधनेची कडी पुन्हा नव्याने उमटू दे. असली जरी अनोळखी दोस्ती तरीही खूप केली धमालानी दोस्ती. याच दोस्तीची पुन्हा नव्याने साथ मिळू दे, आणि लोकसाधनेची कडी पुन्हा नव्याने उमटू दे. दर दिवशी केलेली विविध रंगी कृती संपणार नाही एवढ्या साठवल्या तितक्या स्मृती. असेच आम्हा सर्वांचे आयुष्य आनंदाने बहरू दे, आणि लोकसाधनेची कडी पुन्हा नव्याने उमटू दे. दिलेस तुम्ही आम्हा स्वाभिमानाचे धडे, शिकवले तुम्ही आम्हा स्वावलंबनाचे पाढे. अशीच शिकवण आम्हास प्रत्येक वळणावर लाभू दे, आणि लोकसाधनेची कडी पुन्हा नव्याने उमटू दे.